मीरा, सॉरी, मी मध्येच आले ना, खरंच सॉरी. ताई अगं असं काय बोलतेस? अगं मला वाटलं होतं पेंटिंग लावून झालं असेल, पण तुम्ही तर एकमेकांच्या डोळ्यात हरवला होता. नाही ताई, अगं खरंच असं काहीच नाहीये. अच्छा, मीरा लहान नाहीये मी स्वतः पाहिलंय. केवढी लाजतीयेस. ठीक आहे, जे चाललंय ते चांगलं चाललंय. ऐक ना, मला असं वाटतंय जर तुमचं एकमेकांवर प्रेम आहे तर सांगून टाका. नाही नाही, असं कसं सांगून टाकायचं? म्हणजे प्रेम आहे हे मान्य केलंस तर. वेडाबाई, जर तुझ्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे ना, तर हे त्यांना सांग. हे बघ, प्रेम असं मनात दाबून ठेवायचं नसतं. मीरा, तुम्ही दोघं काही असं अजरामर नाही आहात. तुला आवडतात ना अथर्व, तर सांगून टाक ग, बोलून टाक. तुमच्या आयुष्यातले हे जे क्षण आहेत ना, हे खूप मोलाचे आहेत ग. कळतंय का तुला? कसला विचार करतेस तू? मीरा, आत्ता जे मी तुझ्याशी बोलतीये ते अथर्वची पहिली बायको म्हणून नाही. मी तुझी राधाताई म्हणून तुझ्याशी बोलतीये. तू मला सांगू शकतेस. आवडतात ना अथर्व तुला? बोल ना मीरा, अथर्ववर प्रेम आहे तुझं? काय 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 माझ्याकडे बघ. हो म्हणालीस तू? खरंच मीरा? किती छान. मीरा, मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. आता फक्त एवढं करायचंय, जे काही तुझ्या मनात आहे ना ते सगळ्याच्या सगळं अथर्वला सांगून टाकायचंय. ठीक आहे? नाही नाही ताई, मला नाही जमणार अगं. का नाही जमणार? बरं हे बघ, असं आय लव्ह यू बोलू नकोस. आणि तू काय त्यांची प्रेयसी नाहीयेस, बायको आहेस तू त्यांची. बायको सारखं व्यक्त हो. म्हणजे म्हणजे हे बघ, नवऱ्याला ना असं न सांगता सगळं जिथल्या तिथे मिळालं ना, त्यात सुद्धा प्रेम व्यक्त होतं. म्हणजे आता अथर्व ऑफिसला जाणार आहेत, हा, तर त्यांनी न मागताच त्यांना त्यांचं घड्याळ, रुमाल, वॉलेट अशा सगळ्या गोष्टी देऊन टाक. कळलं? देशील ना? हो. हो.